हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नियाश आणि मम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर जवळजवळ 1 वर्षानंतर आपली भेट होत आहे आणि या 1 वर्षामध्ये खूप काही गोष्टी झाल्या। तर त्यातून मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगणार आहे आणि 1 वर्ष आपले व्लॉग्स का नाही आले हेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात आधी कसे आहात तुम्ही सगळे हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि मी आणि माझा परिवारही छान सुखरूप आहोत। तर आणि आपल्या मला तुम्हाला हे सांगताना आनंद होतोय की आपल्या परिवारामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये एक छोटीशी परी आलेली आहे आणि त्याच्यामुळेच माझे 1 वर्ष ब्लॉग येऊ शकले नाही। तर हळूहळू तुम्हाला मी सगळं सांगणारच आहे आणि तिच्यासोबतही मी तुमची नक्कीच भेट घडवून आणणार आहे, पण एवढ्यात नाही, त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागणार आहे। तर आजचा मी हा व्लॉग मला व्लॉगिंग परत स्टार्ट करायचं होतं, पण मला आता बाळाला बघून जमेल की नाही हे सांगता येत नाही। तसं मी प्रयत्न करणारच आहे की मी व्लॉग काढू आणि रोज नाही जमलं तरी कधीतरी दिवसाआड म्हणा किंवा मग आठवड्यातनं 1-2दा तरी व्लॉग बनवूया, कारण की आता खूप गॅप झाला, 1 वर्ष झालं जवळजवळ। तर नक्की मी प्रयत्न करणार आहे आणि जास्त मला काही दाखवता नाही आलं तरी पण मी तुम्हाला रेसिपी वगैरे नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर रेसिपी पण तसं मला घाईघाईच करावे लागते, आता बाळ आहे आणि त्याला सांभाळायला पण कोणी नाही आहे, त्यामुळे मग माझी खूपच फजिती होते। 2 मुलांना सांभाळून काम वगैरे करणं, स्वयंपाक करणं खूप कठीण जाते। तर तरी पण मी माझा प्रयत्न करतेच आहे सगळं व्यवस्थित होईल असा, आणि तुम्ही पण मला सपोर्ट करा। तर आज मी तुम्हाला दिसते आहे थोडीशी तयारी वगैरे केलेली, तशी मी रोज नसते आणि तुम्हाला ब्लॉगमध्येही तसं मी रोज तुम्हाला दिसणार नाही आहे, कारण की बाळ पण छोटे आहे आणि मला काम पण करावं लागतं, त्यामुळे मग मला कम्फर्टेबलच कपडे घालावं लागतात, तुम्हाला तर माहितीच आहे। तर तरी पण मी प्रयत्न करणार आहे की थोडंसं टापटीप राहू आणि तुम्हाला व्लॉगिंग्स पण येतील, माझे रोज ब्लॉग पण येतील आणि आपली भेट होईल। आणि नाही ब्लॉग सगळं काही दाखवता आलं तरी पण मी रेसिपी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला कसे आवडतात तर हे मला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि पहिल्यांदाच ब्लॉग बघत असेल तर माझे मागचेही ब्लॉग्स नक्की जाऊन बघा, जास्त काही नव्हते, 17-18च असतील मला वाटतं, पण नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल। तरी पण मी परत एकदा सांगते की माझी छोटीशी फॅमिली आहे, यात माझे हस्बंड, माझा मुलगा आणि माझी आता ही परी आलेली आहे। पहिले माझ्याकडे माझी लुसी पण होती, पण आता बाळ छोटं असल्यामुळे आम्ही तिला थोडं पाठवलं आहे माझ्या नंदेकडे। तर चला, तिची पण तुम्हाला मागच्या व्लॉग्समध्ये ती तुम्हाला भेटू शकते, म्हणजे तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही ते मागचे व्लॉग्स माझे बघू शकता। आणि हे आत्ताच्या नंतर जे व्लॉग्स येतील तेही तुम्ही नक्की बघा आणि मला खूप सपोर्ट करा। तर चला मग, आज आता तर तशी संध्याकाळ झालेली आहे आणि आता माझं सगळं काम वगैरे पण झालं आहे, पण आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि स्वयंपाक काय करायचा हा माझा विचार चालू आहे। तर आज जे काही मी बनवणार आहे तसं मी साधं सिंपलच बनवणार आहे। तर जे काही बनवणार आहे ते तुम्हाला शेअर करते, रेसिपी वगैरे नाही दाखवणार, फक्त थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर प्लीज लाईक करा, माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा, शेअर करा आणि कमेंट पण करा कसं वाटला। एवढ्या दिवसानंतर आपली भेट होत आहे, तर एवढ्या दिवसानंतर भेटून तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला काय काय व्लॉग्स बघायला आवडतील हेही मला सांगा, म्हणजे मलाही सुचल कशावरती व्लॉग बनवू, काय दाखवू तुम्हाला। तर ठीक आहे, भेटते मी तुम्हाला आणि चेंज वगैरे मी करून घेते, कारण की मला काम करण्यासाठी आणि बाळाला फीडिंग वगैरे करण्यासाठी मला कम्फर्टेबल क्लोथ्स घालावं लागतील। तर चला मग, भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात। आता मी माझं निकलेशने पाणीपुरी आणली होती, ती नियांशनी आणि निकलेशनी खाल्ली, मला काही त्यांनी दिली नाही। आणि आता मी स्वयंपाक करते, तर आज त्यांनी पाणीपुरी खाल्ली आहे म्हणून मी काही जास्त करत बसणार नाही, मी फक्त डाळ भात बनवणार आहे, मसूरची डाळ भात बनवणार आहे
आणि 2-3 चपात्या करणार आहे. तर चला मग मी करते आता, कारण की बाळ पण झोपले आहे. तर करून घेते मी पटकन आणि तुम्हालाही थोडंसं दाखवते. इथे तुम्ही बघू शकता किती पसारा करून ठेवला आहे सगळं किचनवरती. सगळं आवरलं होतं, भांडे घासून ठेवले होते. आता हे सगळं मी आवरते पहिलं. तर आता इथे मी स्वयंपाकाची तयारीला लागले होते. मी आज बाळाला झोपा देत होता आणि त्याचं पाणीपुरी खाण्याचं काम चालू होतं. आणि ते मी थोडंसं पसारा किचनवरचा आवरला आणि स्वयंपाक बनवायला लागले. तर आता असं नेकलेसचं रोजचंच काम झाले की गाडीवरून आल्यावर बाळाला झोपवायचं किंवा खेळत असेल तर तिच्यासोबत खेळायचं किंवा मग तिला झोपवायचं. आणि तो जोपर्यंत तिला झोपवतो तोपर्यंत मी स्वयंपाक करते. आणि असंच जेव्हा नियांश पण लहान होता तेव्हाही आमचं असंच रुटीन असायचं. तो गाडीवरून आल्यावर माझं स्वयंपाक करायचं काम असायचं. आणि आताही तेच आहे. पण आता ती झोपल्यावर आम्हाला खूप दक्षता घ्यावं लागते, कारण की घरात नियांश आहे आणि दिवसभर मला खूपच काळजी घ्यावी लागते. कारण की नियांश खूप मस्तीखोर मुलगा आहे आणि त्याला अजून समजत नाही की घरात लहान बाळ आहे. तर तो त्याची दंगामस्ती चालूच असते आणि त्याला ओरडणार पण किती, शेवटी तो पण लहानच आहे. त्याच्यामुळं इग्नोर केलेलंच बरं वाटतं मला. तर आता मी भात आणि डाळ टाकून मग मी पीठ मळून चपात्या केल्या. आणि तसं त्या दोघांचं तर पाणीपुरी खाऊन पोट भरलेलंच होतं, पण मी काही खाल्लेलं नव्हतं म्हणून मग चपात्या केल्या आम्ही. तसं मी 3-4 चपात्या केल्या. आणि मग नियांश पाणीपुरी खात होता, तर त्याची पाणीपुरी पण खाऊन झाली. आणि माझं चालू होतं तांदूळ वगैरे धुण्याचं काम. निकलेशने लोरी लावून बाळाला झोपवत होता आणि टी व्हीवरच लोरी आम्ही लावतो, म्हणजे आवाज पण तिचा मोठा होतो आणि जोपर्यंत लोरी चालू असते तोपर्यंत ती झोपते. पण कधी कधी तिला आवाज असो किंवा नसो ती उठूनच जाते. आणि इकडं नियांची पाणीपुरी खाऊन झाली आहे. तो आला आहे, त्याला खूप तिखट लागलेले आहे आणि त्याच्या नाकातून सुद्धा पाणी येते. तो बोलते, मम्मा मला पाणी दे, खूप तिखट आहे. तिखट असलं तरी त्याला अशा ज्या गोष्टी असतात त्या जातात खाल्ल्या. पण जर घरचं जेवण तिखट असलं की ते त्याला नाही जात, मग तो नखरे करतो. आणि कधी कधी तिखट नसलं तरीही मग त्याला खायचं नसलं तर तो तिखट आहे करतो. तर असो, लहानच आहे तो पण. तर मग तो परत आता गेला आणि माझं आता मी भात इथे टाकते. आणि भात टाकून झाल्यावर मी डाळ वगैरे करून घेते. आणि बाळ पण तसं काय जास्त वेळ झोपलं नाही, लगेच उठून गेली ती, कारण की आवाजाने उठतेच आणि कितीही प्रयत्न केला तरी झोपत नाही. आता हल्ली तिचं हेच झालं आहे की 5-10 मिनटंच झोपते आणि लगेच उठून घेते. पहिले 2 महिने तिने छान झोपली, ती कुठेही झोपायची, मांडीवर पडल्या झोपायची. पण आता तसं नाही आहे. ती आता लवकर उठून जाते, 10 ते 15 मिनटं झोपते आणि उठून जाते. तर आता असं काय सगळे फेजेस येतात आपल्या जीवनामध्ये. आणि आता बघू ती आता किती दिवस असं करते. आणि आम्हाला रात्री झोपायला पण खूपच उशीर झाला, त्यामुळे 10ला झोपायला गेलो आणि 1 वाजता ती झोपली. हॅलो गाईस, चला कालचा ब्लॉग मला एंड करता आला नाही, म्हणून मी हा दुसऱ्या दिवशी पण तोच ब्लॉग चालू ठेवला आहे. तरी तिथं मी तुम्हाला थोडंसंच दाखवणार आहे माझी सकाळची तयारी. यांचा टिफिन रेडी होता आणि मी ते चहा आणि दूध बनायला ठेवलं होतं, कारण की चहा चपाती खाऊन जातो स्कूलमध्ये.
आणि मी त्याला खाऊनच पाठवते. पहिले तो फक्त दूध पिऊन जायचा, पण आता मी त्याला खाऊन पाठवते, कारण की तो टिफिन खात नाही. त्याला काहीही दिलं तरी तो खात नाही, म्हणून मग खाऊन गेलं की मग मला टेन्शन राहत नाही. आणि रात्री आम्हाला झोपायला खूपच वेळ झाला. ती रात्री 10 वाजेला झोपली, पण नंतर लगेच 10 मिनिटांनी उठली आवाजाने. आणि त्यानंतर मग तिने रात्री 1 वाजला खूप रडत होती. ॲक्च्युली मी तिचं नाव अजून काही ठेवलं नाही, 2-3 नावं बघितले आहे, पण अजून काही ठेवलं नाही, म्हणून मी तिला बाळच बोलते किंवा मग परी बोलते, तिला सोनपरी बोलते. तसं तर लाडाने मी तिला खूप काही नावांनी बोलते, पण अजून तिचं परमनंट नाव काही ठेवलेलं नाही आहे. तसं 2 नाव मी सिलेक्ट करून ठेवले आहे. आता त्याच्यातून बघू कुठलं ठेवते. तरी तर माझी साबुदाणा खिचडी झाली आहे. मी त्याचा टिफिन बॉटल सगळं काही रेडी करून मग त्याला उठवते, मग त्याला तयारी करून खाऊ पिऊ घालते आणि मग त्याला स्कूलमध्ये पाठवून देते. त्यानंतर मला निकलेशची तयारी करावी लागते, डबा बनवते. आणि तोपर्यंत मग ते परत बाळ पण उठून जाते माझी सोनपरी. मग परत तिला झोपवून मग मला त्याचा डबा बनवावा लागतो. आणि आता मी नियांशला शाळेला सोडायला जाते. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसं वाटलं हा छोटासा ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या सर्वांनी.